भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सबका साथ सबका विकास ही घोषणा प्रत्यक्षात उतरल्यास नवल वाटू नये। 1995 साली राजेश मंटाला यांनी शहरात धारणगाव रोडवरील जिजाऊ कॉलनीत घर बांधलं। सर्व प्रकारचे कर भरूनही मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्यानं 200 कुटुंबांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता। सांडपाणी व्यवस्थेअभावी परिसरात अस्वच्छता पसरून दुर्गंधी, घाण, डासांचा प्रादुर्भाव झाला होता। नागरी आरोग्य धोक्यात आल्यानं मंटाला यांनी लेखी तक्रारीद्वारे पालिकेकडे गटार बांधण्याची मागणी केली। मात्र पालिका प्रशासन गेल्या 21 वर्षात ढिम्मच होतं। शेवटी 16 ऑगस्ट 2015 रोजी थेट पंतप्रधान कार्यालयाला ईमेलद्वारे तक्रार पाठवली। या ईमेलची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली आणि हे काम केवळ 1 वर्षात पूर्ण झाल्याचा सुखद अनुभव राजेश मंटाला यांना आला। ताबडतोब त्या तक्रारीवर कार्यवाही होऊन तर आपल्या महाराष्ट्र सरकार येथे त्वरित त्यांचा ते आदेश आला। त्यांनी पुढे ते नगरपालिकेला फॉरवर्ड केलं आणि स्वच्छता भारत अभियान महाराष्ट्र या अंतर्गत आपलं हे ड्रेनेज सिस्टीमचं काम त्वरित सुरू झालं। कोपरगाव नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनही कोणतीही दखल घेतली गेली नाही आणि याउलट पंतप्रधानांनी दखल घेतल्यानं परिसरातील नागरिकांनी मोदींचे आभार मानले। गेली इतकी वर्ष आम्ही नगरपालिकेत जाऊन सदर प्रभागातल्या सर्व महिला नागरिक सर्वजण जाऊन तिथे जेवढी नगरपालिकेत तक्रार केल्या, अनेक वेळा चक्रा मारल्या, नगरसेवक नगराध्यक्षांना भेटलो तरी हे काम झाले नाही। परंतु मंत्रालयाने जी आयडिया सुचली की आपण ऑनलाईन तक्रार करू आणि त्याची दखल जी मोदीजींनी घेतली याचे खरोखर आम्हाला खूप आनंद झालेला आहे। बंदिस्त गटारीचं काम राजेश मंटाला यांनी तक्रार करण्यापूर्वीच करण्याचं ठरलं होतं असा केविलवाणा प्रयत्न सत्ताधारी करतायत। एवम कार्यालयाला ईमेल केला आणि म्हणून ते काम झालं असं काही नाही। मग तसं असतं तर वर्क ऑर्डर द्यायच्या आधीच त्यांनी ईमेल करायला पाहिजे होता, आमचं हे काम झालं पाहिजे। तसं काही नाही, त्याच्या आधीच आपण वर्क ऑर्डर देऊन ते कामही मार्गी लावलेलं आहे। आता आज ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे का कोण कशासाठी पाठवतं, त्यांचा उद्देश काय आहे हे काय आपण सांगू शकत नाही। परंतु नगरपालिकेने ते काम तातडीने केलेलं आहे। जे काम खरोखर नगरपालिकेचं आहे त्यासाठी थेट पंतप्रधानांनाच साकडं घालावं लागतंय हे प्रगत महाराष्ट्राची बिरदावली मिरवणाऱ्या राज्यकर्त्यांना शोभा देणारं नाही हे मात्र नक्की। प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।